महायुती सरकारवर सतेज पाटील यांचा हल्लाबोल. सरकार फक्त क्रेडिट वॉर मध्ये व्यस्त. मिसिंग लिंक प्रकल्पाच्या गुणवत्तेवर प्रश्न. महायुती मी मोठा की तू मोठा या स्पर्धा सुरू. कर्जमाफी, बेरोजगारी, स्मार्ट मीटर, महागाईवर सरकारला घेरलं. माजी आमदार जयंतभाई पाटील यांच्या 17व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी अलिबागमध्ये आलेले काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी यावेळी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. सरकार जनहिताच्या कामांपेक्षा केवळ क्रेडिट वॉर मध्ये व्यस्त असल्याचा आरोप करत त्यांनी विकासाऐवजी श्रेय घेण्याच्या राजकारणावर सरकारचा भर असल्याचं म्हटलं. मुंबईतील पावसाळी परिस्थिती आणि दुर्घटनांचा उल्लेख करत सरकारची पूर्वतयारी पूर्णपणे फेकल्याची टीका त्यांनी केली. तसेच मिसिंग लिंक प्रकल्पाच्या गुणवत्तेवर आणि पर्यावरणीय परिणाम अहवालावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. महायुतीमध्ये मी मोठा की तू मोठा अशी स्पर्धा असून शेतकऱ्यांची कर्जमाफी, बेरोजगारी, स्मार्ट मीटर आणि महागाई सारख्या प्रश्नावर सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला. आगामी निवडणुकीत जनता महाविकास आघाडीला साथ देईल असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला. टीव्ही7 मराठीसाठी सत्यप्रसाद आडाव, चणेला, रोहा, रायगड. संदीप, ही खरी गोष्ट आहे. आजपर्यंत कितीही पाऊस असो, कितीही वादळ असो, भाईंच्या भीतीने तो थांबतो. तो तसाच तो थांबला. आणि आज तुम्ही खरंच, मला माहिती आहे गावोगावी झाडं पडली आहेत, पाऊस आहे, काही ठिकाणी पाणी आहे, तरी कोणालाही जास्ती फोन न करता कालच्या दिवसाला नेटवर्क सुद्धा नव्हतं अनेक ठिकाणी, पण तरी इतक्या मोठ्या संख्येत तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार मानते. कारण की आजचा कालचा दिवस वेगळा होता. एरवीच्या बर्थडेजपेक्षा दुसऱ्या बर्थडेज नाही सांगण्याची गरज नव्हती, कारण की तसेही तुम्ही येता, पण आजचा वाढदिवस हा वेगळा होता निसर्गामुळे. काय शुभेच्छा द्याल भाईंना? महाराष्ट्राचे कर्तृत्व नेतृत्व म्हणून भाईंच्याकडे आम्ही बघतो. या विचाराच्या लढाईमध्ये कणखरपणे महाविकास आघाडीचे घटक म्हणून ते काम करतायत आणि म्हणून त्यांना काँग्रेसच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा या ठिकाणी देण्यासाठी आलेलो आहोत. कारण की आज या प्रदूषणाच्या, वैचारिक प्रदूषणाच्या काळामध्ये विचाराची लढाई महत्त्वाची आणि भाईंसारखं नेतृत्व एक संघर्ष योद्धा म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि मनापासून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत. भाई पंडित दादा, गोकुळचा विषय सुरू आहे. गोकुळचा बाप कोण अशी चर्चा सध्या कोल्हापुरात सुरू आहे, काय सांगाल? मला वाटते गोकुळचा दूध उत्पादक हाच गोकुळचा बाप आहे. कारण की आता मोठा भाऊ कोण, बारका भाऊ कोण अशी चर्चा चालू आहे. आता बापापर्यंत ती चर्चा गेलेली आहे उलट्या बाजूनं, परंतु आम्ही म्हणतो गोकुळचा दूध उत्पादकच हा खरा बाप आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, आता तुम्ही सांगितलं महाविकास आघाडीची सत्ता पुन्हा येईल. जसं आपण विरोधक सगळे जर एकत्र आलो तर महाविकास आघाडीची सत्ता येणं सहज शक्य असं तुम्ही म्हणालात. नाही, आज असंतोष प्रचंड महायुतीमध्ये आहे. भावकीतला वाद प्रचंड प्रमाणात आपण बघतोय. म्हणजे साताऱ्यामध्ये शिंदे गटाच्या मंत्र्यांना पोलिसांनी केलेली मारहाण, आज राज्यामध्ये भावकीचा वाद एवढा चालू आहे की मी मोठा का तू मोठा, आणि हे लोकांना या ठिकाणी पटलेलं नाही. ज्या मिसिंग लिंकचा उद्घाटनावेळी दोन्ही पक्षाच्या लोकांनी इन्फ्रामॅन म्हणून जबाबदारी घेतली की आम्हीच हे केलं, आता 2 दिवसात ते किती पोकळ होतं हे या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. की IMDचा अलर्ट असताना सुद्धा तुम्ही लोकांना माहिती त्या ठिकाणी देऊ शकला नाही. मॅनहोलमध्ये पडून आज देखील मुंबईमध्ये लोकांचे मृत्यू होत आहेत. झाड पडून मृत्यू होतो, घर पडून मृत्यू होतो. म्हणजे या पावसाळ्याची तयारी किती आहे हे या ठिकाणी दिसून येतं. शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी असेल, वाढती बेरोजगारी असेल, स्मार्ट मीटरच्या माध्यमातून लादलेले मीटर असतील किंवा वाढलेले विजेचे दर असतील, महागाई असेल, हे सगळे मुद्दे उद्या 2029ला मतदान करताना या महाराष्ट्रातली जनता विचारात घेऊन आम्हाला या ठिकाणी संधी मिळेल अशी आम्हाला खात्री. मिसिंग लिंकचा उल्लेख केला आपण, पृथ्वीराज बाबांनी हा मिसिंग लिंकचा जो प्रकल्प होता तो टाळला होता. नाही, मला वाटते तांत्रिक बाबी या करत असताना या ठिकाणी त्या गृहीत धरल्या होत्या का? एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट जो झाला त्यामध्ये दरड कोसळण्यासंदर्भातल्या उपाययोजना केल्या होत्या का? कारण की आता DPR ते मिळत नाही. टेंडर झालं होतं, ते टेंडर या ठिकाणी उपलब्ध नाही आहे आणि म्हणून सरकारनं घाई गडबडीनं हा प्रोजेक्ट या ठिकाणी केला असं आमचं मत आहे. थोडा शांतपणे तो करायला पाहिजे होता. सरकारचं क्रेडिट घेण्यामध्ये जास्त लक्ष आहे, दर्जामध्ये जास्त लक्ष नाही. आता मुंबई गोवा हायवेची आपण परिस्थिती बघतो गेले अनेक वर्ष, आणि त्यामुळे फक्त क्रेडिट वॉर चालू आहे. त्या ठिकाणी विकासाची वॉर चालू नाही, क्रेडिट वॉर फक्त सरकारमध्ये चालू आहे. जयंतभाई पाटलांना पुन्हा विधान परिषदेमध्ये घेण्याच्या संदर्भातचा एक संकल्प आज केलेला दिसतोय, कशी आज पुढची वाटचाल? नाही, 100% मागच्या वेळी देखील आम्ही प्रयत्न केला, परंतु
आपल्याला माहीत आहे, मी त्यावेळी अगदी मताची जोडणी करत असताना, सगळ्या गोष्टी करत असताना मी जयंत पाटील साहेबांच्यावर काँग्रेसचा एक सहकारी म्हणून या ठिकाणी होतं. कारण की अशी अभ्यासू माणसं, विधिमंडळ म्हणजे काय आहे, तिथं अभ्यासपूर्ण मांडून राज्याला कायदा देणं आणि राज्यातले निर्णय या ठिकाणी होतं. आणि त्या विधिमंडळामध्ये जयंत पाटील साहेबांसारखे अनुभवी व्यक्तिमत्व असणं ही काळाची गरज नाही, महाराष्ट्राची गरज आहे. मला आत्मविश्वास आहे, मी सतत बोलतो तुमच्याबरोबर बोलताना, पण हे बदलणार आहे. परंतु ज्या गतीने बदलणार असं मला वाटत होतं, ती गती आता जास्त होईल असं मला वाटतं, ती वाढेल. विरोध आणि त्याच्यामध्ये विरोध आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचे घोटाळे होत आहेत ते भयंकर आहेत. ते टोकाला गेल्यानंतर निश्चितपणे वेगळ्या तऱ्हेनं काम होईल. आणि ज्या पद्धतीचा अभ्यास आणि ज्या पद्धतीचं पार्लमेंटमध्ये राहुल गांधी काम करतायत, की त्यावेळेला राहुल गांधी ज्या वेळेला काम करतात, जेव्हा बोलतात त्यावेळेला पंतप्रधान निघून जातात, देशातले काही मंत्री निघून जातात की त्यांना उत्तर देता येत नाही. ही परिस्थिती आपण बघतो आहे. परंतु ज्या पद्धतीचं त्याची प्रसिद्धी व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीनं त्याच्याकडे त्याचा वाप व्हायला पाहिजे, चर्चा व्हायला पाहिजे, ती होत नाही आहे. पण इंडिया आघाडीचा मी एक त्या ठिकाणी सदस्य म्हणून ज्या वेळेला चर्चा होते ती व्यापक होते. आणि व्यापक होताना त्यामध्ये राहुल गांधी जे त्या ठिकाणी चर्चा करतात की शेवटचा विचार मांडतात, तो एकदम प्रभावी असतो. आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य गरीब आणि बहुजनांचं हित कसं होईल बघण्याची त्यांची जी हातोटी आहे ती वेगळ्या तऱ्हेची मला दिसून आलेली आहे. धन्यवाद.